स्मार्ट अहमदनगर न्यूज। सासवड पोलीस स्टेशन गुरन्नम 73/2026 भादवी कलम 420 467 468 471 नाव श्रीनाथ दत्तात्रय कटके वय 55 वर्षे धंदा रिक्षा चालक समक्ष सासवड पोलीस स्टेशन येथे हजर राहून जबाब दिलाय। पोपट किसन कटके व त्यांचे भाऊ राजाराम किसन कटके मयत दत्तात्रय किसन कटके मयत यांनी त्यांच्या वडिलांचे नाव किसन नारायण कटके मयत असताना खोटी कागदपत्रे तयार करून शासनाची दिशाभूल करून त्यांच्या वडिलांचे नाव किसन नारायण कटके असता कृष्णा नारायण कटके करून घेतले व सदर कागदपत्राचा वापर करून खोटी माहिती देऊन कृष्णा नारायण कटके यांच्या नावावरील असलेले क्षेत्र स्वतःचे नाव व त्यांचे वारसांचे नावाची नोंद होण्यापासून तलाठी यांनी खोटी कागदपत्रे देऊन सातबारा उतार्यावर स्वतःची व वारसांची नावे लावून घेतली आहेत। तरी सन 2011 ते 2014 या कालावधीत किसन नावे पोपट किसन कटके, लालासो दत्तात्रय कटके, तुषार दत्तात्रय कटके, सागर पोपट कटके, सुशीला दत्तात्रय कटके, सुरेखा दत्तात्रय कटके, राजाराम जिल्हा पुणे यांनी कृष्णा नारायण कटके यांचे आम्ही कायदेशीर वारस असताना खोटी कागदपत्रे तयार करून कृष्णा नारायण कटके यांच्या कायदेशीर वारस असल्याचे सांगून आमचे आजोबा कृष्णा नारायण कटके यांचे क्षेत्र स्वतःची नावे करून घेऊन आमची तसेच शासनाची फसवणूक केली आहे म्हणून वरील इसमांविरोधात तक्रार करण्यात आली आहे। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। सांगायचं म्हणलं तर तालुका पुरंदर तालुक्यामधील भिवरी गावामधील विठ्ठल शेरनाथ कटके, महेश कटके हे दोन्ही भाऊ जवळजवळ पुण्यामध्ये वास्तव्यास लहानपासून मोठे तिथंच झाले। जवळजवळ 50-55 वर्ष, यांचं 60 वय, यांचं 55 वय। या कालावधीत त्यांच्या वडील एक फौजी सैनिक यांच्या आजोबा आर्मी मध्ये होते आणि त्यांच्या आजोबांनी त्यांना जाता सांगितलं होतं की भिवरी गावामध्ये आपली जागा आहे वडिलोपार्जित। त्याच्याच यांनी कायद्याचा भाग धरून त्यांनी 2001-2011 त्यांनी ते चौकशी चालू केली। चौकशी चालू करत असताना आज जवळजवळ 12 ते 13 वर्ष झालेली आहेत। गेल्या वर्षी आपल्या डीएसपी साहेब ऑफिस तिथे बर्डे साहेब होते। बर्डे साहेबांच्या काळात हा विषय त्यांनी उदयाला आणला, परंतु त्या कालावधीत डीएसपी साहेबांची बदली झाली आणि आता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये 2026 सालामध्ये आता हा गुन्हा दाखल आपण जे आरोपी आहेत त्या आरोपींनी यांची जागा हिसकवण्याचा प्रयत्न केला होता आणि ही पूर्णपणे जागा लाटण्याचा प्रयत्न केला होता। त्यांच्या आजोबाचं नाव वापरून त्यांनी त्यांची जागा त्यांच्या एका कोणाचं तरी नाव सेम वापरलं आणि त्या वापरण्याच्या नादामध्ये त्यांनी ह्या दोन्ही कुटुंबाला पूर्ण मातीत गाडण्याचा प्रयत्न केला होता। पण सर्वश्रेष्ठ कायदा आहे, कायद्याप्रमाणे आज त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्हा असा झालेला आहे की त्यांच्या भारतीय दंड संहिता 1807 420, भारतीय दंड 1807 467, भारतीय दंड संहिता 1807 468 आणि भारतीय दंड संहिता 1860 471 असे सर्व त्यांच्या कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल झालेले आहेत। त्याच्यामुळे येत्या काळामध्ये कायद्याप्रमाणे त्यांना अटक होईल आणि पुढची प्रोसिजर जी काय ती पोलीस सिस्टीम करणार आहेत। त्याच्यामुळं कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे, त्यांना कायदा दणका बसणारच आहे। तर माझं असं म्हणणं आहे की या पुरंदर तालुक्यातच नाही, या देशामध्ये काही लोकांनी असे कारनामे केलेले आहेत, त्यांना असंच या लोकांनी जसं केलं अशाच पद्धतीने त्यांना अटक व्हावी अशी विनंती करतो। जास्त न बोलता इथं थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान।